नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न बघत आहोत आणि ते एक एक करत तुम्हाला मी दाखवत आहोत। हा एक प्रश्न आहे स्पॉटिंग एररचा, आयबीपीएस पॅटर्नने विचारल्याप्रमाणे हा एक प्रश्न आहे। सेकंड प्रश्न आपण स्पॉटिंग एररचा घेतलेला आहे। थर्ड प्रश्न आपण इनइक्वॅलिटीज, हा जो रिझनिंगचा चॅप्टर आहे त्यातला प्रश्न घेतलेला आहे। फोर्थ सुद्धा इनइक्वॅलिटीज, फिफ्थ आहे इनइक्वॅलिटीज, नंतर इनइक्वॅलिटी आणि त्याच्यानंतर इनइक्वॅलिटी। पुन्हा आपण स्पॉटिंग एररचे प्रश्न 1, 2 आणि 3 असे करून आपण पूर्ण 10 प्रश्न आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघत आहोत। चला पहिला प्रश्न लक्षात घेऊ, काय स्पॉटिंग एररमध्ये काय येतं। डायरेक्शन फाइंड आउट व्हिच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज ॲन एरर अँड सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट ऑप्शन। एरर फाइंड आउट करायचे आहे कोणत्या पार्ट्समध्ये आहे आणि योग्य ते ऑप्शन आपल्याला चूज करायचं आहे। इट्स व्हेरी इजी। आता पहिला पार्ट आहे टू मॅक्सिमाइज द स्कॉलरशिप अपॉर्च्युनिटीज। We should focus on our educations and keep our priorities in the right place. आता लक्षात घ्या, टू मॅक्सिमाइज म्हणजेच वाढवण्यासाठी काय, तर स्कॉलरशिपच्या अपॉर्च्युनिटीज म्हणजे स्कॉलरशिपच्या शिष्यवृत्तीच्या अपॉर्च्युनिटीज म्हणजेच काय, तर संधी वाढवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, वी शुड फोकस, आपण फोकस केलं पाहिजे ऑन अवर एज्युकेशन्स। इथे एज्युकेशन्स आलेलं आहे, EDUCATIONS। मित्रांनो, काही असे काउंटेबल नाऊन असतात, काउंटेबल नाऊनला एस किंवा ES लावलं, काउंटेबल नाऊनला एस किंवा ES लागते। मात्र हा जो एज्युकेशन आहे, शिक्षण, हे काय तर अनकाउंटेबल नाऊन आहे। काय आहे, अनकाउंटेबल नाऊन आहे। अनकाउंटेबल नाऊनला एस किंवा ES लागतच नाही, त्याचं जे प्लुरल फॉर्म असते ते जैसे ते असते। एज्युकेशनचं काय होणार आहे, एज्युकेशनच राहणार आहे, म्हणून इथे एस नको आहे। लक्षात आलं, म्हणजे ही जी स्पॉटिंग एरर आहे ही आहे काउंटेबल नाऊन आणि अनकाउंटेबल नाऊनशी रिलेटेड। अवर ऑपॉर्च्युनिटी म्हणजे आमच्या अवर प्रायोरिटीज इन द राईट प्लेस, बरोबर आहे, हा पार्ट बरोबर आहे। ए बी मध्ये सुद्धा एकदमच बरोबर पार्ट्स आहे, मात्र सी मधला पार्ट जो आहे या ठिकाणी रॉंग येतं, म्हणून एरर आपल्याला सापडलेले आहे सी मध्ये, म्हणून ऑप्शन मधलं थर्ड ऑप्शन आपण चूज करणार आहोत। सेकंड क्वेश्चन आपण घेऊ। सेकंड क्वेश्चन मध्ये बघा, इन दिस क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन डिवाइडेड इंटू 5 पार्ट्स। ABCDE मध्ये त्याला डिवाइड करण्यात आलेलं आहे या सेंटेन्सला। रीड द सेंटेन्स टू फाइंड आउट वेदर देर इज एनी ग्रॅमॅटिकल एरर इन इट। आपल्याला वाचायचं आहे आणि त्यातलं ग्रॅमॅटिकल एरर आपल्याला फाइंड आउट करायची आहे। द एरर सापडली, इफ एनी कोणती असो, विल बी इन वन पार्ट ऑफ द सेंटेन्स। इफ देर इज नो एरर, द आन्सर इज नो एरर। जर आन्सर तुम्हाला राईट वाटलं, म्हणजे स्टेटमेंट जर तुम्हाला राईट वाटलं, तर तुम्ही नो एरर आन्सर देऊ शकता ई मधलं, असं आहे। आता सेंटेन्स काय आहे बघा, खूप इजी सेंटेन्स आहे। अ पेअर ऑफ सपोर्टिव्ह शूज आर इम्पॉर्टंट। अ पेअर ऑफ म्हणजे एक जोडी। आता मित्रांनो तुम्हाला सांगतो की पेअर जे असतात ना, आता पेअर्स कशाच्या असतात, अ पेअर ऑफ पायजामा म्हणजे दोन जर सिमेट्रिकल जर वस्तू एकत्रित जोडल्या गेला तर त्याला पेअर ऑफ लावावं लागते। जसं की शूज आहे की नाही, आपण बूट वगैरे म्हणतोय, तर ते दोन्ही सारखे असतात, म्हणून इथं जे शूज देण्यात आलेले आहे ते बरोबर आहे या ठिकाणी। म्हणजे हे शूज दोन असतात आणि त्या दोघांची एक पेअर, म्हणजे हे काय झाली, पेअर झाली, म्हणून एक पेअर म्हणजे अपेअर म्हणजे हे काय आहे, तर सिंग्युलर आहे। काय, तर सिंग्युलर आहे। सिंग्युलर म्हणजेच काय, तर एकवचनी आहे। एकवचनी जर या ठिकाणी सब्जेक्ट असेल तर त्याला सजेस्टेड होणारा केव्हाही एकवचनीच वर्ब पाहिजे। या ठिकाणी काय आहे, आर आलेला आहे, इथं प्लुरल लक्षात घेऊन या ठिकाणी आर आलेला आहे, मात्र या ठिकाणी पाहिजे काय, तर इज पाहिजे, म्हणून आपल्याला एरर फाइंड आउट झालेली आहे बी मध्ये। पूर्ण सेंटेन्स राईट कसं होईल, अ पेअर ऑफ सपोर्टिव्ह शूज इज इम्पॉर्टंट इफ यू आर एक्सपिरियन्सिंग लोअर बॅक पेन। ओके, तर या ठिकाणी एरर
आहे बी मध्ये, म्हणून ऑप्शन क्रमांक बी सेकंड आपण चूज केलेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. या ठिकाणी बघा, आता सर्व क्वेश्चन रिजनिंगशी रिलेटेड आहे. रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्ता, आणि बुद्धिमत्तेमध्ये इनइक्वेलिटीज म्हणजे बघा इनइक्वेलिटीज नावाचं चॅप्टर आहे, असमानतेचं चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये स्टेटमेंट दिलेले असतात आणि निष्कर्ष आपल्याला दिलेले असतात. आपल्याला स्टेटमेंट हे निष्कर्षासहित अरेंजमेंट करायचं असते. आता मी अरेंजमेंट कशी करतो ते बघा, या ठिकाणी पद्धतशीर लक्षात घ्यायचं. आता ह्या स्टेटमेंटला आपण आधी काय करू, अटॅचमेंट करून घेऊ. कशानुसार, निष्कर्षानुसार. निष्कर्ष काय दिलेला आहे, यस इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू टी. यस कुठे आहे तर इथे आहे, टी कुठे आहे तर इथे आहे. म्हणजेच हे जे दोन स्टेटमेंट आहे आपण अटॅच करू शकतो. कसं करणार बरं. आता सुरुवातीला जर आपण यस घेतला, हे बघा यस, आणि हा टी जर घेतला तर यसच्या जवळ व्ही आहे आणि याच्या ठिकाणी व्ही इथं आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, एवढा पार्ट आणि हा एवढा पार्ट, एवढाच पार्ट फक्त अटॅच करावं लागेल. कसं करणार अटॅच, बघा मी करतो आता. आता काय करायचं आपण की या ठिकाणी यस घेतला, यस घेतला, ओके. आपण असं चाललो, असं चाललो, लक्षात घ्या. दोन पद्धतीने करता येते, सरळ आणि उलट. आपण उलट करतो कारण की हे आपण लक्षात घेतलं म्हणून. यस, आता याला उलटं काय करणार, स्मॉलर दॅन इज इक्वल टू आहे तर ग्रेटर दॅन इज इक्वल टू व्ही करणार. झालं. लगेच हा व्ही इथं अटॅच आहे म्हणून व्ही कॅन्सल केला आणि इथं इज इक्वल टू टी टाकला. हे झालं आपलं स्टेटमेंट. हे काय झालं आपलं स्टेटमेंट झालं. लक्षात आलं या ठिकाणी. तर याचं जर आपण आता निष्कर्ष तयार केला, खरा निष्कर्ष, खरा निष्कर्ष म्हणजे रिअल जो कॉन्क्लुजन आहे तो कसा होणार आहे, तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो. जर एक तुम्हाला बेसिक सांगतो, बेसिक कोणतं असते माहीत आहे की असे दोन गट पाडावे लागतात. पहिला गट असतो लेस दॅनचा आणि दुसरा गट असतो ग्रेटर दॅनचा. पहिल्या गटामध्ये केव्हाही फर्स्ट प्रायोरिटी द्यायला लागते लहान, त्याच्यानंतर सेकंड प्रायोरिटी द्यायला लागते याला, आणि याला काहीच प्रायोरिटी राहत नाही. नंतर ग्रेटर दॅनमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो, ग्रेटर दॅनमध्ये फर्स्ट प्रायोरिटी ग्रेटर दॅनला, नंतर मग याला ग्रेटर दॅन इज इक्वल टूला, आणि त्याच्यानंतर मग प्रायोरिटी आहे इज इक्वल टूला. मग हा कोणत्या याच्यात बसते तर याच्यात बसते. हे बघा ग्रेटर दॅनमध्ये बसते. तर ग्रेटर दॅनमध्ये फर्स्ट प्रायोरिटी तुम्हाला आता इथं ग्रेटर दॅन नाहीच आहे, म्हणून ह्या दोघांपैकी फर्स्ट प्रायोरिटी कोणाला देणार तुम्ही, ग्रेटर दॅन इज इक्वल टूला. म्हणून खरा निष्कर्ष काय होते, यस इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू टी होते याच्यावरून. बरोबर की नाही. हां, यस इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू टी. हे तर कॅन्सल होऊन जाईल. म्हणजेच आपल्याला हा जो निष्कर्ष आहे या अरेंजमेंटने राईट निघाला. पहिला निष्कर्ष राईट निघाला. मग ऑप्शन नंबर फर्स्ट आपण मारणार का, मुळीच नाही. आता सेकंड आपण या एक्स इज लेस दॅन एचकडे जाऊ. एक्स कुठे आहे तर इथे आहे, एच कुठे आहे तर इथे आहे. म्हणजेच आपल्याला एवढा पार्ट, हा जो एवढा पार्ट आहे आणि सोबतच यूला अटॅच होणारा एवढा पार्ट, एवढ्या दोन पार्टपासून एक स्टेटमेंट आपल्याला तयार करावं लागेल. ते स्टेटमेंट मी इकडे तयार करतो बघा. आता बघा कसं करणार, याच्याकडे लक्ष द्यायचं आणि तयार करायचं, किंवा नाही जरी लक्ष दिलं तरी सुद्धा तुम्ही तयार करू शकता. कसा होणार तयार, तर या ठिकाणी एच आधी घेऊ, एच ग्रेटर दॅन यू घेतला, याला सरळ घेतला. त्याच्यानंतर हा यू इथं आहे ना, म्हणून यालाही आपण सरळच घेणार. मग हा यू कॅन्सल झाला. मग काय म्हणणार तुम्ही, ग्रेटर दॅन इज इक्वल टू एक्स. हे झालं आपलं सेकंड स्टेटमेंट तयार केलेलं. हे फर्स्ट स्टेटमेंट आपण तयार केलं, हे सेकंड स्टेटमेंट तयार केलं सेकंड निष्कर्षासाठी. आता खरा निष्कर्ष काय निघतो या ठिकाणावरून, खरा निष्कर्ष हे कुठे जाणार, ग्रेटर दॅनमध्ये जाणार. ग्रेटर दॅनमध्ये फर्स्ट प्रायोरिटी कोणाला आहे तर याला आहे, म्हणून आपण काय म्हणणार, एच इज ग्रेटर दॅन डायरेक्ट एक्स म्हणणार. एच इज ग्रेटर दॅन डायरेक्ट एक्स. हा झाला खरा निष्कर्ष. पण या ठिकाणी उलटा आहे, हा या ठिकाणी उलटा आहे. पण आपण याला अरेंजमेंट करण्यासाठी हा उलटा करून घेऊ ना. उलटा करून म्हणजे याचं स्वरूप आपण असंही म्हणू शकतो ना, इज इक्वल टू, म्हणजे याला आपण असं लिहू शकतो. कसं बघा, एच हा स्मॉलर दॅन आहे तर ग्रेटर दॅन एक्स जुळला. म्हणजे हाही निष्कर्ष राईटच आहे. बोथ फर्स्ट अँड सेकंड कॉन्क्लुजन आर ट्रू. म्हणून दोन्ही निष्कर्ष मित्रांनो या ठिकाणी सही येतात. तुम्ही थोडं बेसिक लक्षात घ्या, हे बेसिक आहे.
लेस दॅनमध्ये फर्स्ट प्रायोरिटी लेस दॅनला, नंतर लेस दॅन इज इक्वल टूला, नंतर लेस प्रायोरिटी म्हणजे कमी, काहीच महत्त्व नसते ह्या बरोबरला. यालाही बरोबरला काहीच महत्त्व राहत नाही. खऱ्या अर्थानं 2-2 बरोबर असते. आता या ठिकाणी ग्रेटर दॅन इज इक्वल टू फर्स्ट प्रायोरिटी आला, नंतर प्रायोरिटी आला. इथं बघा, इथं हा होता का नाही, म्हणून आपण प्रायोरिटी याला दिली, म्हणून आपण फर्स्ट अँड लास्ट असा अटॅच केला. या ठिकाणी हा होता, ग्रेटर दॅन होता नाही या ठिकाणी, होता म्हणून आपण फर्स्ट प्रायोरिटी याला दिली. एच इज ग्रेटर दॅन एक्स हा खरा निष्कर्ष झाला. परंतु इथे बघितलं तर हा उलटा होता, पण त्याला सरळ करून बघितला तर मॅच झाला. म्हणून दोन्ही निष्कर्ष या ठिकाणी काय आहे तर खरे आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ या ठिकाणी. येस, आता इन द डायरेक्शन इन द फॉलोइंग क्वेश्चन अज्युमिंग द गिवन स्टेटमेंट टू बी ट्रू. हे जे स्टेटमेंट आहे सत्य असं माना त्यांनी सांगितलं आहे, आणि दिलेल्या निष्कर्षापैकी कोणते निश्चितपणे सत्य आहे ते शोधायचे उत्तर आपल्याला सापडेल. आता या ठिकाणी बघा, हे जे स्टेटमेंट आहे ना त्यांनीच ऑलरेडीच आपल्याला तयार करून दिलेलं आहे. कुठेच 2 स्टेटमेंट नाही, एकच स्टेटमेंट दिलेलं आहे. मग आपल्याला बघायचं काय फक्त की पी इज ग्रेटर दॅन टी. पी आणि टीच्या संदर्भातच आपल्याला एवढा विचार करायचा आहे, एवढा आहे की नाही. मग या ठिकाणी पी इज ग्रेटर दॅन टी आहे आणि इतर टी पासून सुरुवात आहे बघा. टी इज लेस दॅन एस इज लेस दॅन ओ इज इक्वल टू पी. म्हणजे आपण जर एवढ्याचा जर खरा निष्कर्ष जर काढला ना तर तो काय होणार, तर टी इज लेस दॅन पी होणार. कारण की तुम्हाला माहीत आहे 2 तुम्हाला मी काढून दाखवलेले होते. कोणते, असे जे 2 गट आहे याच्यातला पहिला गट लेसचा आणि दुसरा गट कशाचा, ग्रेटरचा. आता पहिल्या गटामध्ये हा, नंतर मग हा, नंतर हा, ग्रेटरमध्ये हा, नंतर हा आणि हा. मग हा कोणत्या गटामध्ये जातो, त्या गटामध्ये जातो. फर्स्ट प्रायोरिटी याला आहे म्हणून आपण टी इज लेस दॅन पी म्हणणार. आता टी इज लेस दॅन पी आहे हा झाला खरा निष्कर्ष. मात्र या ठिकाणी आपल्याला पी इज लेस दॅन टी ग्रेटर दॅन टी दिसते. बरोबरच आहे ना. याला आपण उलटं लिहून घेऊ ना, याला टी इज ग्रेटर दॅनचं लेस दॅन करू, पी झालं मॅच. म्हणून हा निष्कर्ष या ठिकाणी राईट आहे. ओके. आता दुसऱ्या याच्यामध्ये काय दिसून येते, आता हा जो ए आणि ओ आहे तो शोधूया आपण. ए आणि ओ कुठे आहे, ए इथे आहे आणि ओ इथे आहे. म्हणजे एवढा जो भाग आहे आपण तो बाहेर काढू. तो बाहेर काढून मी इथे लिहितो समजा. आता लिहिणार कसा मी जसा आहे तसाच लिहितो. ओ इज इक्वल टू पी इज इक्वल टू जे. इथंच बघून करायचं असते परंतु मी लिहित आहो एच आणि हा ए. आता खरा निष्कर्ष काय निघेल, खरा निष्कर्ष आधी शोधायचा. आता हा जातो कुठं, ग्रेटर दॅनमध्ये. ग्रेटर दॅनमध्ये फर्स्ट प्रायोरिटी यालाच आहे की नाही. फर्स्ट प्रायोरिटी याला आहे म्हणून ओ पासून तर डायरेक्टली ए पर्यंत जर विचार केला तर तो ग्रेटर दॅन येतो, आहे की नाही. काय येतो, ग्रेटर दॅन येतो. ओ पासून तर ए पर्यंत जर विचार केला तर ग्रेटर दॅनला फर्स्ट प्रायोरिटी आहे ना, याला लेस प्रायोरिटी. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी खरा निष्कर्ष सापडला. खरा निष्कर्ष आधी शोधायचा. ओ इज ग्रेटर दॅन ए. आता इथं जर बघितलं तर ए इज लेस दॅन ओ आहे. आता हा राईटच दिसतो कारण याला आपल्याला उलटा करून घेऊ आपण. ओ इज लेस दॅनचा ग्रेटर दॅन करू आणि ए करू. झालं की नाही. हा मॅच झाला आणि हा मॅच झाला. म्हणजेच हा जो कॉन्क्लुजन आहे, हा जो निष्कर्ष आहे हा राईट सापडला आपल्याला. म्हणून ऑप्शन क्रमांक काय आहे ते दोन्ही काय बोथ कॉन्क्लुजन आर फॉलोज. म्हणजेच या ठिकाणी सी ऑप्शन हे राईट येते. बरोबर पद्धतशीर लक्षात घेता. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. या ठिकाणी बघा सेम स्टेटमेंट आहे. या ठिकाणी स्टेटमेंट काय आहे, जे इज ग्रेटर दॅन डी, डी इज ग्रेटर दॅन ए, ए इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू एस. एस पासून तर आपल्याला आता मोठंसं स्टेटमेंट आपण तयार करू. बघा याच्यापासून दोघांना एकत्रित करून एक स्टेटमेंट आपल्याला तयार करायचं असते. हा एस आणि हा एस जुळतो परंतु मग हे असा प्रवास होतो. आता आपण काय करणार, जे इज ग्रेटर दॅन डी, डी इज ग्रेटर दॅन ए, ए इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू एस. आता एस याला जुळला म्हणून हा आपण कट केला. कट केल्यानंतर आता इकडून इकडे चाललो ना आपण, इथून इकडे चाललो कारण की जुळला ना तो. जुळल्यानंतर एस इज स्मॉलर दॅन लेस दॅन इज इक्वल टू आहे ना इथं. तर आपण काय करणार, थोडासा कलर वेगळा घेतो म्हणजे समजेल तुम्हाला. इथे काय येणार आहे, ग्रेटर दॅन इज इक्वल टू एफ. पुन्हा इथं ग्रेटर दॅन इज इक्वल टू एक्स झालं. आणि ग्रेटर दॅनचा आहे तर स्मॉलर दॅन इज इक्वल स्मॉलर दॅन सी, लेस दॅन सी.
ओके, हे झालं आता रिअल स्टेटमेंट. रिअल स्टेटमेंट म्हणजेच काय, आपण एकत्रित केलेलं ते स्टेटमेंट आहे. आता तुम्ही कसं काय त्याला फाइंड आउट करा ना, लगेच तुम्हाला आन्सर येणार म्हणजे येणार. आता या ठिकाणी बघा काय आन्सर येतं. तर आता जाऊ कॉन्क्लुजनवर. त्याने डी आणि एक्सचा संबंध सांगितला. डी पासून तर ह्या एक्सपर्यंत आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. डी पासून तर एक्सपर्यंत खूप इझी आहे. हां, खूपच इझी आहे. डी पासून तर एक्सपर्यंत जर आपण या ठिकाणी घेतला तर आपल्याला दोन भाग तुम्हाला केव्हा मी सांगितलेले आहे, लेसचा आणि ग्रेटरचा. लेसमध्ये काय प्रायोरिटी असते, अशी, नंतर हे, नंतर याला, याला, नंतर याला, नंतर याला. फर्स्ट प्रायोरिटी याला घ्यायची, फर्स्ट प्रायोरिटी ग्रेटर दॅनला घ्यायची, ज्या त्या ब्लॉकमधली. आता या ठिकाणी ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन म्हणजे इकडे गेलो आपण. इकडे गेल्यानंतर फर्स्ट प्रायोरिटी आपल्याला याच्यात दिसून येते, याच्यात हा दिसतोच. म्हणून आपण डी आणि डायरेक्ट एक्सचा संबंध जर लावला तर आपल्या या ठिकाणी काय येतं, डी इज ग्रेटर दॅन एक्स. कारण की ह्या सगळ्या चिन्हांमध्ये फर्स्ट प्रायोरिटी आला आहे ना ग्रेटर दॅनला. हा इकडे गेला ना इकडच्या साईडला, आहे का नाही. म्हणून डी इज ग्रेटर दॅन एक्स. डी इज ग्रेटर दॅन एक्स आहे, लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणणार की हा राईट आहे का, कोणता, हा राईट आहे का, नाही. हे बघा, हा स्पष्ट खरा निष्कर्ष आहे. काय, खरा निष्कर्ष. फक्त आणि फक्त काय आहे, डी इज ग्रेटर दॅन एक्स आहे. इथं काय सांगितलं, डी इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू एक्स. हे तर आपण घेतलंच नाही ना, याला आपण कटच केलं ना. म्हणून हा झाला रॉंग. खरा निष्कर्ष असा पाहिजे होता, डी इज ग्रेटर दॅन एक्स. पण इथं डी इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू एक्स आहे म्हणून रॉंग झाला, म्हणजे जुळत नाही. दुसरा निष्कर्ष आपण सी आणि ए पर्यंत जाऊया. सी आणि ए, वेट एक पेन घेतो दुसरा. सी आणि ए. आता लक्षात घ्या, सी पासून तर ए पर्यंत एवढा भाग आपल्याला उचलावा लागेल. हा उचलला. आता एवढा निष्कर्ष घेतल्यानंतर याच्यातून खरा निष्कर्ष कोणता निघतो, या दोघांमधून खरा निष्कर्ष कोणता निघतो, तर ए ग्रेटर दॅन इज इक्वल टू ग्रेटर दॅन इज इक्वल टू ग्रेटर दॅन इज इक्वल टू आणि लेस दॅन. इथं ए आणि सीचा संबंधच प्रस्थापित होत नाही. म्हणजेच काय, या ठिकाणी नो रिलेशन. काय इथं, नो रिलेशन. नो रिलेशन आहे, कारण की इथं टक्कर झाली ना मित्रा. हे बघा कोणती टक्कर झाली, तर या ठिकाणी टक्कर झाली अशी आणि ह्या याचीवाली, याची टक्कर झाली. टक्कर जर झालेली असेल तर कोणताही रिलेशन निघत नाही. म्हणून इथं कोणतंही रिलेशन देऊ द्या, सी आणि ए मध्ये किंवा ए आणि सी मध्ये. आता हे सी आणि ए आणि सी मधलं रिलेशन कसं होतं माहिती आहे का, ए इज लेस दॅन सी असं रिलेशन होतं. पण ते रिलेशन निघतच नाही, नो रिलेशन. म्हणून हे सुद्धा रॉंग आहे. येस, म्हणजे याचा अर्थ असा, नायदर ए नॉर सेकंड, नायदर वन नॉर सेकंड इज ट्रू. हा पण ट्रू नाही, हा पण ट्रू नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक बी इज द राईट. लक्षात आलं. ही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या, हे दोन बॉक्स खूप महत्त्वाचे. नेक्स्ट क्वेश्चन, हा सुद्धा इनइक्वॅलिटीचाच आपण घेतलेला आहे. आता या ठिकाणी बघा स्टेटमेंट काय आहे, तर हे आहे. आपल्याला त्याला जोडावं लागेल आणि डायरेक्टच त्याने जोडलेलं आहे. डब्ल्यू इज इक्वल टू बी, नंतर बी घेतला, बी इज लेस दॅन इज इक्वल टू एफ, नंतर एफ घेतला, आर घेतला. म्हणजे याचा अर्थ असा की याला कट करा आणि याला कट करा आणि डायरेक्टच जोडून टाका. रिअल स्टेटमेंट कोणता आला बघा, डब्ल्यू, त्याच्यानंतर इज इक्वल टू, त्याच्यानंतर हा बी, बी घेतल्यानंतर मग लेस दॅन इज इक्वल टू एफ, त्याच्यानंतर एफ झाला आणि लेस दॅन आर. आता आपण जाऊया याच्यामध्ये स्टेटमेंटमध्ये, आपल्या कॉन्क्लुजनमध्ये. डब्ल्यू आणि एफ जर घेतला तर डब्ल्यू आणि एफ जर एवढा जर विचार केला आपण, तर ह्या दोन बॉक्सनुसार कसा एक बॉक्स लेस आणि एक कशाचा, ग्रेटरचा. आता लेसमध्ये हा फर्स्ट प्रायोरिटी, नंतर याला प्रायोरिटी, नंतर याला काहीच प्रायोरिटी नाही राहत. याला ग्रेटर दॅनला फर्स्ट प्रायोरिटी, ग्रेटर दॅन इज इक्वल टूला सेकंड प्रायोरिटी आणि याला लेस प्रायोरिटी. आता डब्ल्यू एफचा जर विचार केला याच्या दृष्टिकोनातून, डब्ल्यू एफचा, लक्षात घ्या, तर खरा निष्कर्ष काय निघते, डब्ल्यू एफ. आता हा कुठे जाणार आहे, इथे जाणार आहे. याच्यामध्ये या दोनच्या मध्ये हा आहे का नाही, तर याचा विचार नका करू. या दोघांपैकी कशाला प्रायोरिटी देणार, याला प्रायोरिटी देणार. म्हणून इथे येते डब्ल्यू इज लेस दॅन इज इक्वल टू एफ. हा झाला खरा निष्कर्ष. काय झाला, खरा निष्कर्ष. खरा निष्कर्ष. आता खरा निष्कर्ष काय सांगते असा, पण याचे दोन पार्ट्स निघतात बघा. पहिला पार्ट्स आहे आणि दुसरा पार्ट आहे. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, VVIMP क्वेश्चन आहे. याचाला
हा जर बरोबरचं चिन्ह, हे जे खालचं जे बरोबरचं चिन्ह आहे ते जर लपवलं तर पहिला खरा निष्कर्ष निघते W इज लेस दॅन F, आणि दुसरा निघते याला जर लपवलं तर हा बरोबरचं चिन्ह आहे खालचं, हे बरोबरचं चिन्ह याला असं जुळलं ना, म्हणून W इज इक्वल टू F. मग एक तर हा खरा आहे, नाही तर हा खरा आहे. एक तर नाही तर असं ज्यावेळेस उल्लेख होतो, एक तर नाही तर, त्यावेळेस मित्रांनो काय असते, आयदर शब्द वापरत असते, EITHER. आयदर, आयदर कुठं आहे, इथे आहे. म्हणजे एक तर एक खरा आहे, नाहीतर दुसरा खरा आहे. एक तर एक खरा आहे, नाहीतर दुसरा खरा आहे. या ठिकाणी सी ऑप्शन आपण राईट घेणार आहोत. परंतु काही स्टुडंट काय करतात तुम्हाला सांगू, काही स्टुडंट काय म्हणतात की हेही खरं आहे आणि हेही खरं आहे. मग ते काय करणार की दोन्ही विधानं सत्य आहे हे ई ऑप्शन मारणार. परंतु मित्रांनो तसं करायचं नाही. रिअल निष्कर्ष असा निघाला, त्याचे दोन पार्ट्स असे होतात आणि ते दोन्ही जर ऑप्शनमध्ये असेल तर आपण काय म्हणायचं, आयदर ऑर म्हणायचं. एक तर एक खरं आहे, नाहीतर दुसरा खरं आहे. एक किंवा दोन सत्य आहे. आयदर वन ऑर सेकंड इज ट्रू. हा VVIMP क्वेश्चन आहे, VVIMP. त्यांनी स्टेटमेंट तर खूपच सोपं दिलं, परंतु त्यांनी ऑप्शनमध्ये आपल्याला फिरवलं. बरेचसे 90% स्टुडंट ही ऑप्शन मारतात, हे खरं आहे, हे खरं आहे. हो हेही खरं आहे, या एका बाजूने हे खरं आहे, एका बाजूने हे खरं आहे, म्हणून एक तर हे खरं आहे, नाहीतर हे खरं आहे. म्हणून आयदर वन ऑर सेकंड इज ट्रू. इट्स अ VVIMP क्वेश्चन. सी ऑप्शन राईट आहे. चला, असे प्रश्न आले तर या पद्धतीने तुम्ही आन्सर द्यायचं आहे. नेक्स्ट कॉन्क्लुजनचा या ठिकाणी बघा. आता विधान आहे स्टेटमेंट, सोपं स्टेटमेंट आहे. दोन स्टेटमेंट आपल्याला अटॅच करायचे. या ठिकाणी बघा कसं, हे फर्स्ट स्टेटमेंट आहे. आता आपल्याला या ठिकाणी असं करूया, रिअल स्टेटमेंट आपलं काय होणार आहे, F इज लेस दॅन A इज ग्रेटर दॅन B इज इक्वल टू E. आता हा E इथं अटॅच झाला, पण आपल्याला प्रवास असा करावा लागेल, म्हणून E कॅन्सल केला आणि डायरेक्ट ग्रेटर दॅनचा या ठिकाणी स्मॉलर दॅन केला. हे बघा, ग्रेटर दॅनचा स्मॉलर दॅन केला, G घेतला, G नंतर बरोबरचा बरोबरच घेतला, C घेतला, C नंतर स्मॉलर दॅनचा ग्रेटर दॅन घेतला, इथं D घेतला. आता हे रिअल स्टेटमेंट झालं, रिअल होल स्टेटमेंट, होल स्टेटमेंट. लक्षात घ्या मी काय शिकवत आहोत तर, कारण की हे चॅप्टर अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि मी माझ्या क्लासच्या स्टुडंटला हे चॅप्टरचं पूर्ण बेसिक शिकवलेलं आहे. येस. आता या ठिकाणी आता आपल्याला कोणता भाग फाइंड आउट करावा लागते सांगा बरं, कोणता भाग आपण या ठिकाणी घेणार आहोत. लक्षात घ्या, आपण निष्कर्षामध्ये जाऊ, ए इज ग्रेटर दॅन ई. ए पासून तर ई पर्यंत सरळच झालं. म्हणजे हे जे दोन बॉक्स आपण नेहमी नेहमी काढतो, लेसचा बॉक्स आणि ग्रेटरचा बॉक्स. लेसच्या बॉक्समध्ये फर्स्ट प्रायोरिटी आला, नंतर प्रायोरिटी आला, नंतर याला काहीच प्रायोरिटी नाही. नंतर ग्रेटर दॅनमध्ये फर्स्ट प्रायोरिटी ग्रेटर दॅनला, नंतर ग्रेटर दॅन इज इक्वल टूला, नंतर इज इक्वल टूला. आता हा पार्ट कुठे जातो, इकडे इकडे फ्लोच होतो. आता इकडे फ्लोच झाल्यानंतर या ठिकाणी ग्रेटर दॅन इज इक्वल टू आहे, म्हणून यालाच जास्त प्रायोरिटी असेल, म्हणून खरा निष्कर्ष निघते येईच्या संदर्भात हा. म्हणून फर्स्ट कॉन्क्लुजन डायरेक्टच राईट आहे. सेकंडमध्ये जर आपण गेलो, सेकंडमध्ये लक्षात घ्या मी कशा पद्धतीने जातोय तर या ठिकाणी बघा. आता सेकंडमध्ये ई आणि डी आहे. ई आणि डी कुठं आहे, हा ई आणि डी एवढा भाग, ई आणि डी हे बघा एवढा भाग. ई आणि डी मध्ये ई अँड डी जर आपण घेतला तर या ठिकाणी मित्रांनो हे टक्कर झाली बघा, टक्कर. याला काय म्हणायचं, टक्कर झाली म्हणायचं. टक्कर झाली तर नो, नो रिलेशन, नो रिलेशन, कोणतंच नाही, कोणतंच नाही. म्हणजे ई इज लेस दॅन डी नाही, ई इज ग्रेटर दॅन डी नाही, ई इज लेस दॅन इज इक्वल टू डी नाहीच नाही, ई इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू डी लेस ग्रेटर दॅन इज इक्वल टू डी लेस दॅन इज इक्वल टू नाही, आणि ई इज इक्वल टू डी पण नाहीच. म्हणजे नो रिलेशन. इथलं कोणतं येऊ द्या ना, हे नाहीच, हे नाही तर हे नाही, म्हणजे हे रॉंग. या ठिकाणी फक्त एक सत्य आहे. काय, फक्त एक सत्य आहे, म्हणून फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. हे प्रश्न तुम्हाला सगळे समजलेले असेल, एवढ्या सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हा फक्त तुम्ही बॉक्स लक्षात घ्या, याला जोडा, याला अटॅचमेंट करा. अटॅचमेंट केल्यानंतर तेवढाच भाग लक्षात घ्या, खरा निष्कर्ष काढा, त्याचं कंपॅरिझन याच्याशी करून बघा, तुमचा राईटच आन्सर निघणार आहे. शेवटचे राहिलेले 3 प्रश्न आणखी आपण याच्या संदर्भात घेणार आहोत. ते आहे स्पॉटिंग एररचे, आणि स्पॉटिंग एरर खूपच महत्त्वाचं आहे. टेटसाठी 15 मार्क्ससाठी, किती मार्क्ससाठी,
15 मार्क्ससाठी इंग्रजी विचारले जाते आणि त्या 15 मार्क्समध्ये 5 ह्या स्पॉटिंग एररच असतात, स्पॉटिंग एरर असतात, म्हणून याला तुम्ही जास्त महत्त्व द्या. यस. चला आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी त्यांनी ग्रॅमॅटिकल स्टेटमेंट आपल्याला दिलेला आहे, सेंटेन्स दिलेला आहे. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 5 सेगमेंट्स. स्प्लिट म्हणजेच काय, विभागलेला आहे. कशामध्ये? 5 सेगमेंटमध्ये विभागलेला आहे, ए बी सी डी आणि ई. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन अ ग्रॅमॅटिकल एरर. असा सेगमेंट आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे ज्या सेगमेंटमध्ये ग्रॅमॅटिकल एरर असेल. येस. आता इथं नो एरर काही दिलेलं नाही. आता या ठिकाणी बघा, द लॉ फर्दर प्रोव्हाइड फॉर द रिअरेंजमेंट ऑफ मेन ऑफ ऑल रँक्स अंडर कंडिशन व्हेरिंग अकॉर्डिंग टू देअर रँक. मित्रांनो तुम्हाला एक सांगतो की एरर फाइंड आउट करताना सिंग्युलर प्लुरलचा विचार करायचा किंवा थेट व्हर्बमध्ये जायचं. पहिल्या पार्टमध्ये जो व्हर्ब आहे एवढा जर आपण द लॉ हा शब्द जर घेतला, कोणता? द लॉ. द लॉ म्हणजे कायदा. कायदा हा काय रे? तर एकवचनी आहे, एकवचनात आहे, एकवचनी आहे. म्हणजे हा काय? सिंग्युलर आहे, सिंग्युलर आहे ना. सिंग्युलर जर असेल तर त्याला रिप्रेझेंट करणारं जे वर्ब आहे ते सुद्धा सिंग्युलरच पाहिजे. याचा अर्थ असा, द लॉ हा इटमध्ये कन्वर्ट होतो. इटला केव्हाही क्रियापदाचं पहिलं रूपच लागत असते आणि त्याला यस किंवा यस लागत असते. मात्र या ठिकाणी क्रियापदाचं पहिलं रूप आहे परंतु यस किंवा यस लागलेलं नाही, कारण की लॉ हा इटमध्ये कन्वर्ट होतो आणि इट हा थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये जातो, थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये जातो. थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये गेल्या कारणाने व्हर्बला यस किंवा यस लागत असते. इथे आहे व्हर्ब प्रोव्हाइड, याला पाहिजे यस लागलेला, म्हणून इथं यस इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. कारण की सिंग्युलर सब्जेक्ट असल्या कारणाने, हा नाऊन असल्या कारणाने याला सिंग्युलरच व्हर्ब पाहिजे आणि याला यस किंवा यस लागत असते ग्रॅमॅटिकल रूलनुसार. म्हणून फर्स्ट ये पार्टमध्येच आपल्याला एरर सापडली. सो पहिला ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. In this question, a sentence has been divided into 4 parts, A, B, C, D. Read the sentence to find out whether there is any grammatical error in it. The error, if any, will be in one part of the sentence. Mark that part as your answer. If there is no error, the answer is no error. जर error नसेल तर no error. Ignore the error of punctuation if any. फक्त आपल्याला पंक्च्युएशन हे ते विरामचिन्ह वगैरे याचा विचार नाही करायचा, त्यांनी सांगितलेलं आहे स्पष्टच. या ठिकाणी बघा, अ कॉम्प्युटर हे सेंटेन्स आहे. A computer can do some tasks best than a person can, as human often make silly mistakes. Silly mistakes बरोबर आहे. A computer can do हे सुद्धा बरोबर आहे. Some task म्हणजे काही कामं हे सुद्धा बरोबर आहे, कारण इथं अनेक वचन पाहिजे. पण मित्रांनो तुम्हाला एक सांगतो की जिथं बेस्ट द्यान आहे, बेस्ट, गुड बेटर बेस्ट आपल्याला माहित आहे. गुड बेटर बेटर आणि बेस्ट. मित्रांनो जर बेस्ट असेल ना तर त्याच्या आधी द लागत असते केव्हाही, कारण की आर्टिकल्सच्या नियमानुसार, कशाच्या नियमानुसार? आर्टिकलच्या नियमानुसार एस टी म्हणजे सुपरलेटिव्ह जर कुठलाही ॲडजेक्टिव्ह असेल तर त्याच्या आधी द लावत असते, आहे की नाही? द हायेस्ट, द रिचेस्ट असं आहे. इथं मात्र तसं नाही. इथं काय आहे माहिती आहे का? अ कॉम्प्युटर कॅन डू सम टास्क. कॉम्प्युटर करू शकते काही कामं बेस्ट दॅन अ पर्सन. एका व्यक्तीपेक्षा कॉम्प्युटर, एका व्यक्तीपेक्षा कॉम्प्युटर हे चांगले काम करू शकते. बेस्टचा वापर केव्हा करत असते माहिती आहे का? एकाची तुलना अनेकांसोबत ज्यावेळेस आपण करतो, हे लोक आहे समजा, तर त्यावेळेस बेस्टचा वापर करावा लागते. पण एखाद्या व्यक्तीसोबत जर एका व्यक्तीची तुलना जर एका व्यक्तीसोबत जर केलेली असेल तर या ठिकाणी बेटर वापरत असते. का वापरत असते? बेटर. म्हणून या ठिकाणी बेस्टच्या ऐवजी बेटर येणार आहे. काय येणार आहे? बेटर द्यान. आणि तसंही तुम्हाला माहित आहे की द्यान सोबत केव्हाही काय येतं तर सेकंड ॲडजेक्टिव्ह येते, म्हणजेच सेकंड केस येते ॲडजेक्टिव्हची. जसं गुड हे फर्स्ट केस, सेकंड केस आणि थर्ड केस हे सेकंड येत असते. बेटर, बेटर किंवा मोर वगैरे. आता हे बघा, ब्युटिफुल हा जर शब्द असला तर ब्युटिफुलला आपण ब्युटिफुलर नाही म्हणू शकत ना, म्हणून मोर ब्युटिफुल द्यान असं म्हणतो. तसंच इथं आहे की बेटर द्यान वापरावं लागते,
कारण की एका कॉम्प्युटरची तुलना पर्सनसोबत करण्यात आलेली आहे. एकाची तुलना दुसऱ्यासोबत करत असताना बेटर वापरते, म्हणून इथं बेस्टच्या ऐवजी बेटर पाहिजे असते. लक्षात आलं? म्हणजेच मिस्टेक आपल्याला सापडलेल्या बी पार्टमध्ये. सो सेकंड पार्ट इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चलो लास्ट क्वेश्चन ऑफ दिस सिरीज. या सिरीजचा सर्वात शेवटचा क्वेश्चन. हे तुम्हाला माहीत असेल, हे तुम्ही वाचून घ्यायचं. आपण डायरेक्टली स्टेटमेंटवर जाऊ. वी शुक माय सेल्फ ड्राय ऑन द पोर्च अँड रिटर्न टू द वॉर्मथ ऑफ द कॅबिन. डी. पहिला पार्ट, दुसरा पार्ट, तिसरा पार्ट आणि चौथा पार्ट. या 4 पार्ट्समध्ये जर एरर नसेल तर 5वा पार्ट तुम्ही आन्सर द्यायचा. आता बघा एरर आपण फाइंड आउट करू. या ठिकाणी तुम्हाला दिसून आलं, काय दिसून आलं सांगा बरं. पहिल्या पार्टमध्ये वी शुक माय सेल्फ. मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का, तुम्हाला जर प्रोनाउन माहीत असेल, प्रोनाउन तुम्हाला माहीत आहे ना. आय आहे, हां, त्याच्यानंतर वी आहे, यू आहे, नंतर यू आहे, नंतर ही आहे, सी आहे, इट आहे आणि दे आहे. हे इकडचे काय येतात तर हे एकवचनी येतात आणि हे अनेकवचनी येतात. आता याच्या केसेस पडतात. याच्या काय पडतात? केसेस पडतात. या ठिकाणी आय, मी, माय, नंतर या ठिकाणी माय सेल्फ असं असते, माय सेल्फ. आणि या ठिकाणी वी, अस, अवर आणि इथं येतं अवर सेल्फ्स, SELVS. का बरं SELVS येते? कारण की बघा सेल्फ जो शब्द आहे ना, सेल्फ, इथं जसा सेल्फ टाकला तर याचं अनेक वचन काय ते यप काढून VS टाकत असते, SELVS. म्हणून इथं सेल्फ्स लागत असते अनेक वचनासाठी, कारण हे अनेक वचनामध्ये गेलं. अवर सेल्फ पाहिजे. वीला केव्हाही वीला माय सेल्फ नाही लागणार. इथं जर आय असताना तर माय सेल्फ लागला असता. इथं वी आहे म्हणून माय सेल्फच्या जागी काय लागेल? अवर सेल्फ्स लागेल. म्हणून आपल्याला डायरेक्टच पहिल्याच पार्टमध्ये एरर सापडलेली आहे. सो एरर आहे या ठिकाणी. सो पहिला पार्ट जे ऑप्शनमध्ये असेल ते ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. दॅट्स इट कंप्लीट. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे आपल्या मित्रांबद्दल शेअर करा. आपल्या मित्रांना सांगा की स्टडी मॅथच्या माध्यमातून सर्व सब्जेक्ट शिकवले जातात. मॅथमॅटिक्स, रिझनिंग, इंग्लिश याची एकत्रित 10 मार्क्सची सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत. चॅनलचं सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करणं आपणासाठी खूपच गरजेचे आहे, कारण की येणाऱ्या टेटसाठी असे खूप सारे प्रश्न मी आपणासाठी घेऊन आलेला आहोत. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.